नमस्कार मित्रांनो, संगमेश्वरच्या या शृंखलेमध्ये आपण संगमेश्वर देवरुख परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळे, गड आणि मंदिरे पाहणार आहोत. तुरळ येथील गरम पाण्याचे कुंड पाहून आम्ही निघालो राजवाडी येथील आडवाटेवरचं दुहेरी गर्भगृह असलेले सोमेश्वर महादेव मंदिर आणि तेथील गरम पाण्याचे कुंड पाहायला. कोकणात जसे अनेक निसर्ग चमत्कार किंवा आगळ्या वेगळ्या मूर्ती बघायला मिळतात, तसेच एक अगदी वेगळे मंदिर बघण्यासारखे आहे. ते काहीसे आडबाजूला तर आहेच, परंतु त्या मंदिराचे वेगळेपण माहिती नसल्यामुळे ते पाहिले जात नाही. संगमेश्वर जवळ मुंबई गोवा महामार्गावर राजवाडी नावाचे गाव आहे. या राजवाडीला गरम पाण्याचे सुंदर कुंड आहे, जे जमिनीतून येणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्याला कुंड बांधून बंदिस्त केलेले आहे. राजवाडीजवळ डावीकडे वळून सोमेश्वराच्या दिशेने गाडी रस्ता जवळजवळ पाव किलोमीटर आत जातो. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुंदर पाखाडी बांधून काढलेली आहे. तर आता आपण आलो आहोत राजवाडी येथील सोमेश्वर मंदिराजवळ. इथे एक गरम पाण्याचं कुंडही आहे, ते आता आपण पाहणार आहोत. एकदम प्रसन्न असं वातावरण आणि निसर्गरम्य असा हा भाग आहे. मंदिरांचे निरनिराळे प्रकार आपल्याला भारतभर सगळीकडे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या शैली विकसित झाल्या आणि त्या शैलींची मंदिरं देशभर सर्वत्र बांधली गेली. उत्तर भारतात दिसणारी नागर शैली, दक्षिणेकडची द्राविड शैली, ओडिशामध्ये दिसणाऱ्या नागर शैलीची एक शाखा असलेली कलिंग शैली, अशा निरनिराळ्या पद्धतीची मंदिरे आपल्याकडे आहेत. महाराष्ट्रात जुन्या मंदिरांना सरसकट हेमाडपंथी मंदिरं म्हटले जाते. खरे तर ती मंदिरे म्हणजे शुष्कसांदी मंदिरे आहेत, म्हणजे त्यांच्या बांधकामात कुठेही चुना किंवा तत्सम कोणतेही जोडणारी रसायन वापरलेले नाही. एकात एक दगड गुंतवून ही मंदिरे बांधली गेली आहेत. सुरुवातीला आपण मंदिराला लागूनच असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ पोहोचतो. अगदी सुंदर असे हे कुंड, याच्या चारही बाजूंनी दगडी चिऱ्यांचे बांधकाम केलेले दिसते. याचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी 1960 रोजी केला, असं इथल्या नोंदींवरून कळते. पाणी अतिशय स्वच्छ आहे. बादलीत पाणी घेतले तर गार पाण्याची भर न घालता अंघोळ करणे या ठिकाणी अशक्य आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहोत राजवाडी येथील सोमेश्वर मंदिराच्या इथे. तर इथे गरम पाण्याचा कुंड आहे, ते आपण पाहू शकता. आणि याच्याच बाजूला इथे अंघोळ करण्याची सोय केलेली आहे. हे पाणी 12ही महिने गरम असतं. या खडकातून एकसारखे बुडबुडे येत असतात. पाणी गंधकयुक्त आहे, म्हणजे जेव्हा पाणी खडकातून वर येत असतं तेव्हा या पाण्यात खडकातील गंधक विरघळलेला असतो. या पाण्याने अंघोळ केल्यावर त्वचा रोग होत नाही आणि जर असला तर तो कमी होतो. कुंड पाहून पुढे गेले की पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले आणि लाकडी कोरीव कामाने सजलेले सोमेश्वर शिव मंदिर आपल्याला दिसते. मंदिराला चारही बाजूंना जांभा दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ इथं दिसते. ही दीपमाळ निदान 20 ते 22 फूट उंच तरी असावी. मंदिराला संरक्षण देण्यासाठी बांधलेलं चिरेबंदी बांधकाम आता ढासळू लागलेलं असलं तरीही त्याच्या मूळ भव्यतेची कल्पना आजही येते.
दीपमाळेच्या समोरून मंदिरात गेल्यावर एक प्रशस्त आणि उघडा सभामंडप बांधलेला दिसतो. त्याला 3 बाजूंनी बसायला कट्टे आहेत. सभामंडपात लाकडी खांब असून ते लाकडी खांब आणि त्याच्यावर असलेल्या तुळ्या लाकडी कोरीव कामाने सजवलेल्या आहेत. विविध नक्षीच्या सुंदर बेलबुट्टीचे काम तसेच बारीक कलाकुसर केलेले कोरीव काम आवर्जून पाहावे असे आहे. यात घोडेस्वार, मारुती, युद्धप्रसंग अशी चित्रे कोरलेली आहेत. परंतु या सर्वात अत्यंत वेगळे आणि देखणे चित्र कोणते असेल तर ते गंडभेरू या पक्षाचे. हा एक काल्पनिक पक्षी आहे. याला 1 धड आणि 2 तोंडे असतात. तुमच्या समृद्धीपेक्षा आम्ही सरस आहोत हे दाखवण्यासाठी हे चित्र कोरले जाईल. वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी मी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही. या मंदिराचे गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे. वरच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकराची पिंडी. अशी रचना मी अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नाही. या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असावी असे वाटते. जरी गर्भगृह दगडी खांबांवर बांधलेले असले तरी इतर ठिकाणी लाकडाचे खांब, अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम या मंदिराची अजून एक खासियत आहे असे मानता येईल. समोरच नंदी विराजमान आहे. त्याच्या मागे मंदिराचा काही भाग पाहायला मिळतो. स्थानिक सांगतात की हा मंदिराच्या कळसावरचा कळस आहे. नंदीच्या पुढे या मंदिराचे वैशिष्ट्य पाहायला मिळते ते म्हणजे इथे एकावर एक असलेले 2 गाभारे. नंदीच्या पुढे 4 पायऱ्या उतरून खालच्या गाभाऱ्यात शिवपिंडी ठेवलेली आहे. याला सोमेश्वर असे म्हणतात. खालच्या गाभाऱ्यातून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी छोट्या 3 पायऱ्या खोदलेल्या आहेत. याच्यावर दुसरा गाभारा आहे. त्यात उजव्या हातात नाग धारण केलेली गणपतीची मूर्ती विराजमान आहे. एकावर एक असे 2 गाभारे असलेले हे अत्यंत दुर्मिळ मंदिर म्हणावे लागेल. इतके सुंदर आणि रम्य असे हे मंदिर अवश्य पाहिले पाहिजे. आजूबाजूला गर्द झाडी, त्यात अनेक विविध जातींचे पक्षी, मंदिरासमोरची देखणी दीपमाळ, शेजारीच गरम पाण्याचे कुंड असा हा सगळाच परिसर फार सुंदर आहे. कधीतरी पौर्णिमेच्या रात्री या राहाळात मुक्कामाला यावी, इथली शांतता अनुभवावी. आडवाटेवरच्या या आगळ्या वेगळ्या मंदिराला आवर्जून भेट द्यावी. सारं काही डोळ्यात साठवून ठेवावं इतकं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे श्री सोमेश्वर मंदिर